चांदा आमचं पण आहे अन्नदान आज. आमचं पण आहे अन्नदान. तर मैत्रिणींनो, कालभैरवनाथ हे एक जागृत देवस्थान आहे आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कालभैरवनाथाचं खूप मोठं मंदिर आहे. तर इथं दर रविवारी खूप मोठं आमटी भाकरीचं अन्नदान होत असतं. या अन्नदानामध्ये आम्हीही बऱ्याच वेळी सहभागी होत असतो. तर आमच्या शेजारचं आज अन्नदान आहे. तर आम्ही सर्व महिला चाललो होतो टेम्पोमध्ये. तर खूप मज्जा करीत चाललेलो आहोत आगडगावला. तर चला तुम्हालाही घेऊन जाते. तर आज आगडगावच्या स्वयंपाकघरामध्ये आम्ही ही बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत. या टेम्पोमध्ये जवळजवळ 20-25 जण आम्ही, लहान थोर मंडळी, माझे चुलते काके, वहिन्या सर्व चाललेलो होतो पहा. तर सुंदर असं वातावरण आहे पहा आगडगावचं. तर सर्व मस्त अभंग गवळणी म्हणत चाललो होतो, एकमेकांना आनंद देत होतो पहा. तर चला तुम्ही हे आनंद घ्या. पेट होतो जय जयकार, होतो जय जयकार भीमा देवी. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आलेलो आहोत आगडगावला कालभैरवनाथाच्या दर्शनात. आमचे शेजारी आहेत ना शेटे, त्यांची पंगत आहे आज. तर आम्ही सर्वजणी आलेलो आहोत, राळाच्या बायका टेम्पो करून कालभैरवनाथाला. तर आता आलो इथं आता. तर आता चला पूजाला जाऊ आपण. कालभैरवनाथाचं मंदिर दाखवते. भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, पण तरी पण आज एकदम सुंदर असं वातावरण आहे पहा. इथं पाठीमागं आभाळ आलेलं आहे एकदम काळं आणि लयच भारी वातावरण तयार झालंय. तर इथं डोंगराच्या मध्ये असल्यामुळे आहे ना वातावरण एकदम सुंदर असं होतं पहा. आणि कालभैरवनाथाचं मंदिर पण खूप सुंदर झालेलं आहे पहा. पाठीमागं पवन चक्क्या, मंदिराचं काम पण सुंदर झालंय. हे तर नवीनच झालं, मी आले तर नव्हतं आपण पहिल्यांदा आलो. तर आल्यावर आहे ना पहिले छोटं अन्नदात्याच्या हाताने ना पूजा केली जाते आणि कालभैरवनाथाची आरती होते आणि मग नंतर अन्नदानाला सुरुवात होते. तर भरपूर असे अन्नदाते असतात पहा. आगडगाव म्हणजे कालभैरवनाथाचं येथे निवासस्थान आहे आणि कालभैरवनाथ म्हणजे शंकराचेच अवतार आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे एक जागृत देवस्थान आहे. तर इथं दर रविवारी आमटी भाकरीच्या पंक्ती चालतात. तर रविवारी खूप अशी गर्दी असते. तर चला आता आपण मंदिरात दर्शन घेऊ. आज इथं 51 अन्नदात्यांची अन्नदानाची सेवा होती आणि एका मुलीचा बड्डेही होता. तर बड्डे निमित्त ही अन्नदानाची सेवा होती. तर मग आता इथं पूजा सुरू आहे. अन्नदात्यांच्या हस्ते अगोदर पूजा केली जाते. पूजा
हा सगळीकडे गॅस आहे. तर काल भैरवनाथाच्या या स्वयंपाकगृहामध्ये सहसा कुणाला एंट्री नसते, फक्त इथं या भाकरी करणाऱ्या बायका तर ह्या पण आहे ना सेवा देत असतात. पहा, सकाळी 8 वाजता या भाकरी थापायला येतात, तर 4 वाजेपर्यंत भाकरी थापतात. इथं अन्न छत्रालय आहे, आमटी सुरू आहे आणि इथं भाकरी पण चालू आहे. पहा, भरपूर अशा महिला आहे ना इथं बाजरीच्या भाकरी करतात. हा, आमटी सांदा आमचं पण आहे अन्नदान, आज आमचं पण आहे अन्नदान. तर या आमटीचा घमघमाट 1 किलोमीटर अंतरावर पसरलेला असतो. पहा, आणि ही आमटी भाकरी खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. तर आता काल भैरवनाथाची आरती इथं होणार आहे, तर चला आता आपण आरतीला जाऊया. आमटी भाकरी बरोबरच इथं शिराही होता आणि आज बालुशाही होती, तर 2 स्वीट होते. तर इथली महती अशी आहे, एकच अन्नदाता दरवर्षी संपूर्ण वर्षाचा तांदूळ इथं देत असतो. तर जेवण झाल्यानंतर आम्हीही या स्वयंपाकगृहात आलेलो आहोत, तर आम्ही आता बाजरीच्या भाकरी करायला लागलोत. पहा, तर आम्हाला बऱ्याच दिवसापासून ना बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या, पण वेळ मिळत नव्हता. पण आज ठरवलं, जेवण झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकगृहात येऊन बाजरीच्या भाकरी केल्या. तर ही एक सेवाच आहे, तर अशी सेवा भरपूर अशा महिला इथं करत असतात. पहा, तर आज आमच्याही भाग्यात ही सेवा होती, तर आम्ही आज शिवशक्ती ग्रुपने सर्व महिलांनी बाजरीच्या भाकरी बनवल्या, तर खूप भारी वाटलं. पहा, तर भरपूर सेवेकरी इथं काम करत असतात. तर पहा, ह्या महिला फक्त आमटी बरोबर खाण्यासाठी कांदा कापतात आणि इथं पातेल्यामध्ये आपल्याला अजून आमटी उकळताना दिसत आहे. तर इथं ताटं आहेत आणि ताटं धुतले जातात. पहा, स्वच्छ अशी. खूप दिवसाचं आहे ना इथं सेवा करायची होती भाकरीची, आहे का नाही? हा, आणि आम्ही ना आता एक दिवस सेपरेट येणार आहे भाकरी करायला. तर 8 ते 4 इथं आहे ना रविवारी भाकरी करायला येतात, ज्यांना इच्छा आहे ना तर ते येतात. तर आज आम्ही थोडंसं म्हणजे केल्यात भाकरी, हा जेवण झाल्यानंतर भाकरी केल्या. पण एक दिवस आहे ना आम्ही पूर्ण अशा शिवशक्ती ग्रुपच्या महिला भाकरी करायला सेवा देण्यासाठी येणार आहोत. मुख कशी आहे? तर मी इथं आहे ना पेढेचा प्रसाद घेतलाय. पहा, ऋग्वेदला पेढे आवडतात, त्यामुळे इथले पेढे पण खूप प्युअर असतात. आणि आता या बाजारामध्ये ना सर्व कडधान्य खूप छान असे भेटतात. तर सर्व महिला कडधान्य घ्यायला आलेत आता बाजारामध्ये. कारळ लय भारी भेटत आगडगावच्या बाजारात आहे ना, हावरी, जवस, कारळ सगळं घ्यायला लागल्यात आता. आणि पाऊस झाला इथं आता. निकिता, सगळं जवळ असते, सगळं घे, कारळ लय भारी असतं बरं का. हा, काय घेतलं? हा का, तांदूळाची भाजी. बाजारच भरला का आज? इथला बाजार आहे का? काल भैरवनाथाचं दर्शन झाल्यानंतर आहे ना बाजार केलाय. पहा, इथं बाजारच भरलाय. रविवारचा बाजार असतो इथला आगडगावचा. मी काय काय घेतलं? मी तीळ, राजमा, सगळं कडधान्य. तर आहे ना खूप पाऊस सुरू झाला होता, कारण हे काल भैरवनाथाचं मंदिर आहे ना पूर्ण डोंगराच्या मध्ये आहे. पहा, खाली दरीत. तर इथं भरपूर असा पाऊस होत असतो. तर सर्व महिलांनी बाजार केल्यानंतर पहा इथं येऊन बसल्या होत्या आणि आता जायचं आहे आपल्याला घरी. तर आता टेम्पोत बसायला जाऊया. तर टेम्पोत बसल्यानंतर पण खूप असा अभंगाचा, गवळणीचा आनंद घेत घेत आम्ही घरी गेलो. पहा, तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काल भैरवनाथाचं दर्शन घेतलं नसेल तर नक्की घ्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. तर चला, भेटूया पुन्हा. हरी माझ्या मंदिरिया कधीतरी, हरी माझ्या मंदिरिया, हरी माझ्या मंदिरिया, खरी पुण्याची गणना.